आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्त्रीमुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे. म्हणजे जर का ताटीचे अभंग नसता हा उपदेश केला तर काय झालं असतं, तर ज्ञानेश्वरांची भक्ती जी आहे ती आत्ममग्न झाली असती, ती आत्मकेंद्रित झाली असती. जगाकडे पाठ फिरवून नाराज होऊन रुसून बसलेले ज्ञानेश्वर महाराष्ट्राला परत देण्याची ताकद त्यांच्या वाणीमध्ये होती. तर मग जगातला पहिला काउन्सिलर कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे, की ज्याने कर्मयोगी होण्यासाठी, कर्म करण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त केलं, जो हातपाय गाळून मी कसं काय करू हे म्हणून बसलेला होता. या तीनही भावंडांचं भावनिक मानसिक भरणपोषण धाकट्या मुक्ताईनं केलेलं आहे. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर माऊली झाले. ज्या प्रदेशातील लोक वारीला जातात तो महाराष्ट्र. म्हणजे मुक्ताबाई म्हणतात की या नामदेवांनी त्या विठ्ठलाला भक्ती करून वेड लावलेला आहे, वेडा केला. की मुक्ताबाई त्यांना म्हणतात की अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. जसं ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्राला परत एकदा मिळाले, तसे नामदेव पूर्ण भारताला मिळाले, पंजाबपर्यंत. ते संस्थात्मक उभारणीकडे चला, त्याची सुरुवात मुक्ताबाईंनी करून दिली. त्याचं भक्ती हे समाजाचं देणं आहे, हे काही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी नाही. संत मुक्ताबाई, ज्ञानोबा माऊलींची ती धाकटी बहीण. हो, पण एवढीच तिची ओळख नाही. तिचं कार्य खूप मोठं आहे. ज्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात ती संत झाली, विचारवंत झाली. तिने अनेकांना आत्मबोध दिला. त्यामुळेच आजच्या एपिसोडमध्ये आपण संत मुक्ताबाईंबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, ग्रंथप्रेमी पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदे. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे ग्रंथप्रेमीमध्ये. नमस्कार. रुपालीताईंची ओळख सांगायची तर त्या संत साहित्याच्या अभ्यासक तर आहेच आहेत, पण त्या प्राध्यापक आहेत, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत आणि संत मुक्ताबाईंवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. म्हणजे मुक्ताबाईंच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अभंगांवर आधारित तैसी मुक्ताबाई आम्हामधी हे त्यांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे प्रफुल्लता प्रकाशनाने. तर या पुस्तकाच्या निमित्ताने आपण आज मुक्ताबाईंसंदर्भात रुपालीताईंशी गप्पा मारणार आहोत. ताई, आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न तोच येतो की मुक्ताई म्हणलं की ताटीचे अभंग हे लगेच आठवतात. तर ताटीचे अभंग याचं महत्त्व काय आहे? तर यातला एखादा अभंग आणि त्याचं निरूपण असं आम्हाला सांगाल तुम्ही? मुळात मुक्ताबाईंचा विचार करत असताना मुक्ताबाईंची ओळख ताटीचे अभंग रचणाऱ्या मुक्ताबाई अशीच आहे पूर्ण महाराष्ट्राला. आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मला असं वाटतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे चरणच स्त्रीला मुक्त होण्याचा एक मंत्र आहे. किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्त्रीमुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा आहे. ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असते त्याची, की ही संन्यासाची पोरं म्हणून जी अवहेलना या सगळ्याच भावंडांची झाली. आणि त्यामुळे ते आघात, मुळात ज्ञानेश्वर जे आहेत ते संवेदनशील स्वभावाचे, आणि ते आघात सातत्याने झाल्यानंतर ते वैतागले आणि जगाकडे पाठ फिरवून त्यांनी स्वतःला त्या झोपडीमध्ये बंद करून घेतलं. एका अर्थाने जगावर नाराज झालेले. वारकरी संप्रदायामध्ये जर ती पूर्ण आपण सगळ्याच संतांची अभंगरचना बघितली तर त्यातला महत्त्वाचा भाग कोणता आहे, तर त्या सगळ्या संतांनी त्यांचं माणूसपण जे आहे, की ताटीचे अभंग हा मुक्तीचा पासवर्ड आहे हे बरोबर आहे, पण त्याचं ह्युमन बिईंग म्हणून विचार करायचा तर तो कसा करता येईल? तर मला असं वाटतं की हे माणूस असण्याचं आणि माणसाला आपण सगळेच एक कोसळत्या क्षण पकडून कोसळलेल्या क्षणातून उभं राहायचं कसं, याचं मार्गदर्शन मुक्ताबाईंनी केलं. आणि तिचं वय काय होतं, तर ती 10 वर्षांची आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जगावर
म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये संत हे मूल्यवाचकच आहे, म्हणजे चिन्हच आहे वारकरी संप्रदायाचं. संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे, की ज्याला संत व्हायचंय तर त्यांनी लोकव्यवहारात असलंच पाहिजे, लोकांची जननिंदा सोसलीच पाहिजे आणि जननिंदा सोसून आई जशी मुलाचे अपराध पोटात घालते तितकं त्यानं उदार व्यापक झालं पाहिजे. कधी होतं तेवढं व्यापक आणि उदार, की माणसाचे दोषही क्षमाशील होणं. तर क्षमा करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, कारण तुम्हाला त्या चुकलेल्या व्यक्तीपेक्षा मोठं व्हायचं असतं आणि माफ करायचं असतं. मुक्ताबाईंनी हा उपदेश का केला, तर वारकरी संप्रदायामध्ये तो चिदविलासवाद जो सांगितलेला आहे, शिव आणि शक्ती आणि त्या शिवशक्तीच्या समावेशनातून या विश्वाची निर्मिती झाली. तर ही जी मुक्ताबाई आहेत, या शक्तीचं म्हणजे त्या विश्वमाऊली होऊन ताटी उघड्या ज्ञानेश्वरा असा उपदेश केलेला आहे. आणि तो संबंध जर आपण ते संबंध तो ताटीचे अभंगाची एकूण संबंध जर रचना आपण पाहिली तर ती अत्यंत तर्कशुद्ध अशी मांडणी आहे आणि ती म्हणजे ज्याला संत व्हायचंय त्याच्यासाठी नाहीये. समाजामध्ये मिसळल्यानंतर समाजात म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे खरं म्हणजे नागरिक शास्त्र पण आहे. ज्याला नेतृत्व करायचंय, ज्याला समाजामध्ये वावरायचंय, लोकांबरोबर काम करायचंय, त्यांनी कसं असलं पाहिजे याची तो खरं म्हणजे तो संबंध एक म्हणूयात आपण काय आहे, की ते मुखपत्र आहे, की कसं झालं पाहिजे आणि त्यामध्ये ते तर्कशुद्ध आहे. पण मुक्ताबाईंनी खूप छान समाज व्यवहारात मिसळताना काय करावं आणि काय करू नये म्हणजे डूज आणि डोंट्स हे आपल्याला खूप छान दिसतात. ते कसे दिसतात तर ते जर बघायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी अगदी थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण नाराज होतो, दुखावले जातो. मुक्ताबाई असं म्हणतात की हे सगळं का होतं, तर मुळात आपण हळव्या स्वभावाचे असतो, आपल्याला आघात सोसता येत नाहीत, ही सहनशक्तीचा प्रश्न नाहीये. मुक्ताबाई असं म्हणतात की हा आपल्यामधला अहंकार कुठेतरी दुखावला जातो, त्या अहंकाराला ठेच पोचती म्हणून आपण तितके हळवे होतो. म्हणजे हळवे होणं हे परिणाम स्वरूप आहे. त्याची मुख्य तळात जाऊन प्रेरणा शोधली तर काय दिसते, तर आपला इगो हर्ट होतो. आणि मुक्ताबाईंनी त्यांच्या संबंध पुढच्या याच्यामध्ये की तो जो आपली आपली जी ज्याला आपण म्हणतो की आपला ऑल्टर इगो जो असतो म्हणजे आपली एक दुसरी ओळख असते, तर मुक्ताबाई सतत त्याच्यावर म्हणजे जसं हातोडीनं घाव घालणं असतं ना, जेव्हा नामदेवांना तो एक गर्व झाला की मला तर मी तर रोज विठ्ठलाशी बोलतो, त्याच्याशी माझं हितगुजच चालतं, मग मी कशाला संतांच्या पाया पडू. तर हा जो नामदेवांचं हे गर्वहरण आहे की मी भक्त आहे आणि मला त्याचा शेजार आहे, मी संत वगैरे काही मानत नाही, हा मुक्ताबाई त्या ऑल्टर इगोवर सतत घाव घालत राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मुक्ताबाईंचं कार्य किंवा ताटी उघडा ज्ञानेश्वरापासून सुरू झालेलं आहे, की प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये मग तेच योगी चांगदेव असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, नामदेव महाराज असतील, या सगळ्यांचा एक असे आपण जिथं आपण म्हणतो ना की तो कोसळणारा एक क्षण येतो, तो कोसळणारा मी जो आहे तो मुक्ताबाईंनी खूप आईच्या मायेनं आणि कर्तव्य कठोर दृष्टीने सांभाळला आणि संप्रदायाला ती नैतिकता दिली. त्या नैतिकतेची सुरुवात किंवा त्या नैतिकतेचा एक आपण म्हणूयात की घटना, कसं वागायला पाहिजे आणि नैतिक कसं असलं पाहिजे आणि तुमची भक्ती वैयक्तिक तुम्ही भक्त म्हणून असालही, समाजाशी तिचं काय नातं आहे, समाजात तुम्ही भक्त असणं आणि समाजाला शहाणं करणं, त्याचा व्यापक अर्थ जो आहे तो ज्ञानेश्वर जर का ताटीचे अभंग नसता हा उपदेश केला तर काय झालं असतं, तर ज्ञानेश्वरांची भक्ती जी आहे ती आत्ममग्न झाली असती, ती आत्मकेंद्रित झाली असती, भक्त म्हणून ते मोठे झाले असते, तत्वज्ञान म्हणूनही सांगितलं असतं, पण ते तत्वज्ञान संप्रदाय संबंध 700 वर्ष आणि पुढेही त्याचा अखंडित राहावा
याची सुरुवात मुक्ताबाईंनी केली आणि म्हणून जगाकडे पाठ फिरवून नाराज होऊन रुसून बसलेले ज्ञानेश्वर महाराष्ट्राला परत देण्याची ताकद त्यांच्या वाणीमध्ये होती आणि त्या वाणीतला पहिला उद्गार आहे तो मला असं वाटतं फक्त स्त्रीसाठी तर तो आहेच मुक्तीचा म्हणजे महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय स्त्रीवादाच्या संदर्भात सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्याला खूप प्रतिकात्मक वेगवेगळे अर्थ आहेत की ती ताटी म्हणजे झोपडीचं दार, पण मग ती मनाची कवाडं उघडणं आहे, मग व्यापक होणं आहे. दुसरं ताटी उघडाचा एक अर्थ असा आहे की आपण जे काम क्रोध मद मोह मत्सर दंभ हे 6 जे विकार आहेत, खरं म्हणजे त्या प्रेरणा आहेत, पण त्याचा अतिरेक होतो तेव्हा मग ते विकार होतात. तर मुक्ताबाई त्या विकारांवर मात करून नॉर्मल होणं आणि सगळ्यांमध्ये मिसळून सगळ्यांना घेऊन पुढं जाणं इतकं व्यापक होणं म्हणजे ताटीचं दार उघडणं. तर हे आभाळ होण्यासाठी आधी तुमचं मन मुक्त होणं गरजेचं असतं. तर म्हणून तो मुक्तीचा द्वार उघडणं आहे. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वर असा त्याचा अर्थ. तुम्ही सुरुवातीलाच हे जे महत्त्व सांगितलंत मुक्ताईंचं, म्हणजे खरोखर म्हणजे आपण अशी कल्पनाही नाही करू शकत. म्हणजे ज्ञानोबा रचिला पाया, जी आपली सगळी संत परंपरा आहे 700 वर्षांची, तर त्या क्षणी जेव्हा ते उमेद त्यांची हरवत चाललेली, त्या क्षणी मुक्ताईंनी त्यांना जी उमेद दिली आपण म्हणूया, त्यांच्या वाणीतनं आणि त्या अभंगातनं सगळ्या. परत तोच मुद्दा येतो. मुक्ताई अवघ्या 10 वर्षांच्या होत्या आणि 4 भावंडांमध्ये सगळ्यात धाकट्या होत्या त्या. त्यावेळचा काळ बघता स्त्रियांना एकूणच दुय्यम स्थान असणं समाजात किंवा बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची मुभा नसणं, तर अशा काळात त्या वेगळ्या ठरलेल्या दिसतायत खूपच. तर याकडे कसं बघता तुम्ही? त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातनं जरी बघायचं म्हटलं तरी? त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये म्हणजे मला वाटतं मागे आम्ही या संदर्भातच बोलत होतो आणि हे तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे आजच्या मानसशास्त्राच्या संदर्भात बघितलं तर आपल्याला असं दिसतं की मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या काउन्सिलर झालेल्या आहेत असं पण दिसतं आपल्याला. पण त्याच्याही मागे जर आपण गेलो तर मग आता फ्रॉइड आला, मग मानसशास्त्र आधुनिक काळात आलं. पण मला नेहमी असं वाटतं की मग आपली परंपरा आपण नीट पाहिली पाहिजे. तर मग जगातला पहिला काउन्सिलर कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे की ज्याने कर्मयोगी होण्यासाठी कर्म करण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त केलं, जो हातपाय गाळून मी कसं काय करू हे म्हणून बसलेला होता. त्यामुळं ही काउन्सिलर होण्याची जी परंपरा आहे ना समुपदेशनाची, कार्य प्रवृत्त करण्याची, कर्म करण्यासाठी प्रेरणा देणं आणि ती एक दृष्टी देणं, ती आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये आहे, ती आपल्या तत्वज्ञानामध्ये आहे. आपण त्या धर्माच्या आणि अध्यात्माच्या परिभाषेत बोलतोय, त्यामुळे ती आपल्याला सगळीकडेच दिसेल. ती आपल्याला गौतम बुद्धांनी जे काही उपदेश किंवा छोटे जातक कथा आहेत, जातक कथा हे सुद्धा काउन्सिलिंगच आहे. त्यामुळं हे आधुनिक काळातलं मानसशास्त्र हे आपण त्या शास्त्राच्या परिभाषेत बोलतो. पण आपण आपल्या धर्म परंपरेचा आणि धर्मचिकित्सेचा विशेषतः जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ती सगळी समुपदेशनच आहे, ती सगळी थेरपीच आहे. त्यामुळं जेव्हा आपण आपल्या परंपरेकडं या सगळ्याच बघत असताना आपण परंपरेकडे मागे वळून बघणं असतं आणि परंपरेमध्ये दडलेली आधुनिकता आहे, ती आधुनिकता आपण पाहिली पाहिजे नीट. बऱ्याचदा असं होतं की 2-3 प्रकारचे दृष्टिकोन म्हणजे मुक्ताबाईंच्या बाबतीत आणि एकूण सगळ्या संत परंपरेच्या बाबतीत आपल्याला दिसतं. तर ते काय दिसतं तर त्याला खूप वेगवेगळी म्हणजे आपल्याला स्त्री ही मुख्यतः माहिती असते. तर ती कुठली? तर ती संसार करणारी, संसारामध्ये रमलेली, संसारामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करणारी आणि मग याच्याशिवाय दुसरी काहीतरी मागणी करणाऱ्या, वेगळ्या पद्धतीनं जगू पाहणाऱ्या, वेगळी वाट दिसलेल्या अशा स्त्रिया आणि त्यांचं नामकरण काय आहे? मग आपण त्यांना योगिनी म्हणतो, आपण त्यांना उपासिका म्हणतो, आपण त्यांना संन्यासिनी म्हणतो. हे सगळं हे
हे वेगळं करतो आपण. म्हणजे प्रत्येक बौद्ध धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये याचं वेगळं नामकरण केलंय आणि थोडं आमच्या आधुनिक भाषा विज्ञानाच्या किंवा भाषेच्या परिभाषेत बोलायचं झालं, तर आपण संसाराशिवाय वेगळं काहीतरी जगू पाहणाऱ्या स्त्रियांचं वेगळं चिन्हांकन केलंय. वेगळं त्यांना वेगळी विशेषणं दिलेली आहेत. कारण आपल्याला ती मुख्य प्रवाहातली स्त्री कुठली माहिती आहे, की जी कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, वस्तूमध्ये मन गुंतलंय, मुलांमध्ये गुंतलंय, स्वाभाविक आहे. तो स्त्री धर्म आहे. तर हा मुळात आपण बायफर्केट केलेला आहे, वर्गीकरण करून बाजूला काढलेलं आहे. ज्ञानेश्वरांचं आणि निवृत्तीनाथांचं मुक्ताबाईंसाठीचं योगदान काय आहे? संप्रदायासाठीचं योगदान काय आहे? त्यांनी स्त्रीला ज्ञानलालसा असणं हे विशेष वेगळं नाहीये. तो तिचा सहज स्वभाव धर्म आहे असं मानलं. आणि ह्या सगळ्या निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव या 3 भावंडांचं वैशिष्ट्य काय? म्हणजे मुक्ताबाईंचं आयुष्य जर आपण बघायला गेलो तर त्या अर्थाने जे सीमांदी बोवा म्हणते की कुठलीही स्त्री जन्मतः स्त्री नसते, ती घडवली जाते. मुक्ताबाईंच्या बाबतीत काय झालंय? हे सगळे वाळीत टाकलेले मुलं. त्यामुळे तिला त्या अर्थाने तिच्या घरामध्ये तू बाई आहेस, तू स्त्री आहेस, बाईची जात, मुलीची जात असा संस्कारच नाहीये ना. ती वाढलीच मुळात या 3 भावंडांमध्ये आणि या तिघांनी तिला तू बाई, तू आमची धाकटी बहीण असा कुठलाच कधीच नाहीये संवाद. सगळे जे म्हणजे आळंदीला त्यांनी शुद्धीपत्रक मागण्यासाठी गेले, ते त्यांनी नाकारलं. त्यानंतर ही सगळी भावंड बरोबर गेली आहेत. ते जे सगळे संघर्षाचे प्रसंग आहेत ना, त्यात मुक्ताबाई बाजूला राहिलेली नाहीये. ती सगळ्यांच्या बरोबर चालली आहे. मग त्यांनी पैठणच्या धर्मपीठाकडे मागणी केली. त्यांनीही ती नाकारली आणि या सगळ्यात मुक्ताबाई बरोबर आहे. आणि मुक्ताबाईंनी या 3ही म्हणजे तो कसा आहे की मुळात मुक्ताबाई आपल्याला कुठल्या अर्थाने भारतीय स्त्रीवादाचं प्रतिनिधित्व करतात असं म्हणता येतं. तर या 3ही भावंडांचं भावनिक, मानसिक भरणपोषण धाकट्या मुक्ताईनं केलेलं आहे. तर त्यामुळं इथली स्त्री जी आहे ती स्वतंत्र होते. ती तिच्यासाठी स्वतंत्र होते हा भाग आहे. पण स्वातंत्र्य कशासाठी? तर हे नवनिर्माणकारक स्वातंत्र्य आहे. की ज्ञानेश्वर माऊलींना संत म्हणजे काय? संत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? आणि पुन्हा कार्यप्रवृत्त करणं म्हणजे एका अर्थाने ही ज्ञानेश्वरांची म्हणजे पुन्हा एकदा एक नवी ओळख, नवं वळण आयुष्याला देणं आहे. तर त्यामुळं मुक्ताबाई आणि संबंध वारकरी संप्रदायातलं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये मातृत्व आणि मातृप्रधानता आहे. आता महानुभाव संप्रदायातल्या पहिली कवयित्री जी आपण म्हणतो महदंबा किंवा महदाईसा, ही पण मठामध्ये ज्ञानचर्चा करणारी होती, मठाचं व्यवस्थापन करणारी होती, कठोर शिस्तीची होती. ती पण मातृत्व म्हणजे आई म्हणूनच महदा ईसा म्हणूनच ती आई म्हणूनच प्रसिद्ध. पण मग ती मुक्ताईसारखी का झाली नाही? ते तिचं मातृप्रधान जे आहे असणं जे आहे, ते मातृत्व जे आहे ते कार्यप्रवृत्त झालेलं नाही दिसत. ढवळ्यांची रचना केली आणि तिथं ते कार्य पूर्णत्वाला गेलं. पण इथून संप्रदाय प्रवाहित होण्याचं काम मुक्ताबाई, त्यामुळे त्या संप्रदायाचं प्रेरणास्थान आहे. तर या अर्थाने असं आपण पाहिलं तर मग मुक्ताबाईंचं काम हे मला वाटतं तुम्ही बोलताना आत्ता म्हटलात आणि पुस्तकातही उल्लेख आहे की भक्त आणि संत याच्यात जी काय म्हणू आपण की पुसट रेषा आहे, तर ती मुक्ताईंना बरोबर कळलेली, जी त्यांनी ज्ञानोबा माऊलींनाही त्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं. दुसरीकडे एक जाणवतंय की त्यांचं कार्य किंवा त्यांचं साहित्य कालातीत किती आहे. म्हणजे आत्ता बोलताना म्हणजे या पॉडकास्टच्या आधी मला दडपण होतं, कारण मला विशेष माहिती नाहीये मुक्ताईंबद्दल. पण तुम्ही ज्या प्रकारे ते सांगताय तर ते आजही सगळ्या गोष्टी रिलेट होण्यासारख्या आहेत अगदीच. तरी आपण ज्ञानेश्वरांविषयी बोललो, तर तसंच निवृत्तीनाथांचं पण मुक्ताईंच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. ते गुरुस्थानीच होते त्यांना. तर त्यांच्याविषयी सांगाल? निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु म्हणजे ते मोठा भाऊ गुरु असे आहेत. पण मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ यांचं नातं
काय होतं नेमकं, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला संत नामदेवांनी लिहिलेली आदी, तीर्थावळी आणि समाधी हे सगळे संत जे आहेत, हे समाधीस्थ झाले आणि त्या विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींनी जी संजीवन समाधी घेतली आणि मग त्याच्यानंतर एक संत हे समाधीस्थ झालेले दिसतात. मुक्ताबाईंच्या वेळी मुक्ताबाई आमच्या तिघांमध्ये, आमच्या 3 भावांमध्ये मुक्ताबाई या काय आणि कशा आहेत? तर त्या आमच्या तिघांपेक्षा वेगळ्या नाहीच आहेत. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये, की या ज्या 3 नद्या आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती, आम्ही 3 भावंड आणि आमच्या तो ओघ एकरूप जिथं होतो, ती म्हणजे मुक्ताबाई. तर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई किंवा एकूणच ही तिघं भावंड आणि मुक्ताबाई यांचं नातं असं होतं. आता परत निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांचं नातं आपल्याला मुक्ताबाई समाधीस्थ होण्याच्या आधी ते सगळे तीर्थयात्रा करत होते आणि निवृत्तीनाथ सगळ्यांना सांगतात, की मुक्ताबाईंना आता त्या चैतन्य तत्वाशी एकरूप होण्याचे वेध लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना लौकिकाचं भान राहिलेलं नाही आणि त्या विकल झालेल्या आहेत. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, की आता मुक्ताबाईला आपण जपू अवघे जण. आपण सगळ्यांनी जपून तिला काळजीपूर्वक तिच्या जरी आपल्याबरोबर त्या चालत असल्या, तरी आता आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन जपून काळजीपूर्वक त्यांच्याबरोबर वाटचाल करूयात. तर हा सगळा हे नातं म्हणून मला महत्त्वाचं वाटतंच. पण त्याहीपेक्षा आपल्याला आपण पुन्हा एकदा आजच्या काळाशी जोडून या त्रिवेणीचा ओघ जैसे एके ठायी किंवा हे जे तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये हे जे नाव दिलेलं आहे मी किंवा एकूण याच्याकडं स्त्री-पुरुष समानता ही आधुनिक काळामध्ये आली अशातली असा तो भाग नाहीये. एक भाऊ आपल्या बहिणीची जी काळजी वाहतोय आणि माझं अस्तित्व किंवा आम्हा तिघाही भावंडांचं, पुरुषांचं, आमच्या भावांचं अस्तित्व हे वेगळं नाहीच आहे. हे त्या आमच्या बहिणीशी म्हणजेच स्त्रीत्वाशी एकरूप झालेलं आमचं पुरुष असणं जे आहे, तर हे पुरुष भान जे आहे, हे समतेचं पुरुष भान आहे. तर हे निवृत्तीनाथांचं आणि मुक्ताबाईंचं नातं बहीण आणि भावाचं तर आहेच. मोठा भाऊ असंही आहे. पण त्याहीपेक्षा ही स्त्री आहे, ही भावनाच नाहीये ना, ही जाणीवच नाहीये. ही एवढं प्रगल्भ नातं असलेलं आणि अशी हे पुरुषभान महाराष्ट्राच्या मातीत आहे. ही आपली समतेची सुरुवात आहे. तर या परंपरेकडे किंवा या प्रगल्भ दृष्टिकोनातून मुक्ताबाई कोण आहेत? मुक्ताबाईंनी स्वतःचं म्हणजे या सगळ्या संतांनी अभंगरचना करताना आपला स्वतःचा उल्लेख कसा केलेला आहे? तर मुक्ताबाईंनी सतत स्वतःचा उल्लेख मुक्ताई असाच केलेला आहे. म्हणजे ते मातृप्रधान जगणं जे आहे ते आहे. पण मग ते काय आहे? मुक्ताबाई या अधिकारी असलेल्या उपदेशक आणि अधिकार असलेली उपदेशक आई हेच त्यांची नाममुद्रा आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं, की निवृत्तीनाथांनी मुक्ताबाई समाधीस्थ होण्याआधीचा निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाईंचा जो संवाद आहे, तो संवाद जर आपण नीट पाहिला, तर मला असं वाटतं, की ती वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री-पुरुष समतेची सार्वजनिक जीवनाची मुहूर्तमेढ कोणती असेल, तर निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव यांचं नातं आहे ते मला समजतंय हा एक भाग झाला. पण त्याचा जाहीर उच्चार करणं आणि तो समाजाशी संवादातून व्यक्त करणं हा मला असं वाटतं, की हा समतेचा जाहीरनामा आहे. त्यामुळं निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाईंचा नातं, संवाद हा बहीण भावाचा आहे. पण तो दुसऱ्या एका अर्थाने महत्त्वाचा आहे, की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात, की भारतीय समाज जीवन ही कुटुंब संस्था हे आपलं पायाभूत संस्था आहे. त्यामुळे कुठलीही चांगली सुरुवात जी आहे, चांगल्या कामाची सुरुवात
ही घरापासून होते. त्यामुळं निवृत्तीनाथांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं, सोपानदेवांचं कार्य काय आहे? तर समतेची सुरुवात स्वतःपासून, कुटुंबातल्या नात्यांपासून त्यांनी केली. आणि म्हणून तुम्हाला असं दिसतं, म्हणजे आपण पुढे गेलो तर आपल्याला असं दिसतं की जिजाऊ असतील, शिवाजी महाराज आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत. आधुनिक काळात आपण आलो तर महात्मा ज्योतिबा फुले आहेत, अ, बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सगळ्या समाज परिवर्तन करणाऱ्या आणि समाजाला एक नवे मूल्यवान देणाऱ्या या सगळ्या विचारवंत सत्पुरुषांनी आपल्याबरोबर आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला बरोबर घेऊन जिथे जातो तेथे तू माझा सांगती बरोबर घेतलेला आहे. तर कुटुंबातला हा लोकशाही आहे. त्यामुळे कुटुंबातला हा लोकशाही अपेक्षित असलेली समता आणि संवादाची समता ही तिथं आपल्याला दिसते. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की याच्यावर आपण फार भर नाही दिला किंवा अभ्यासकांनी हे सांगताना थोडा उशीरच केला. मला नेहमी असं वाटतं, एक स्त्री म्हणूनही मला असं वाटतं की निवृत्तीनाथांचं आणि ज्ञानेश्वरांचं हे स्त्री असण्याचं, स्त्रीत्वाशी एकरूप होणारं पुरुष भान, हे जे ते जगले, ही काही या काही कल्पना किंवा हे आदर्श नाहीत. ही माणसं जगलीत. ही माणसं आहेत. ही परंपरा जर सांगितली गेली असती, म्हणजे स्त्रीमुक्तीबद्दल खूप बोललं गेलं, पण इथला पुरुष इतका परंपरेतला प्रगल्भ होता, हे पुन्हा एकदा सांगितलं असतं, तर पुरुष उवाच म्हणून वेगळं काहीतरी सुरुवात करण्याची गरज लागली नसती कदाचित. ती लागली याचं कारण की हे पहा, चांगले विचार सातत्यानं समाजामध्ये पुन्हा पुन्हा सांगावे लागतात, त्याचा प्रसार करावा लागतो. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की स्त्री केंद्रित, ज्याला फेमिनाईन सोशलायझेशन म्हणतो आपण, स्त्री केंद्रित सामाजिकीकरण ते झालं असतं. पण आपल्या संप्रदायाच्या अभ्यासकांनी, साहित्याच्या अभ्यासकांनी हे सांगायला बराच उशीर केला. त्यामुळे माझ्यासारख्या किंवा बहुतेक सगळ्याच स्त्रियांच्या वाट्याला समजूतदार पुरुष अजूनही दुर्मिळ प्रमाणातच येत आहेत. ही परंपरा सांगितली असती तर आमचं बरंच जगणं सुसह्य झालं असतं आणि आम्हाला संवाद करण्यासाठी बरेच मित्र, सहकारी, भाऊ आणि नातेगोत्यातले असे चांगले सहकारी मिळाले असते. तर मला असं वाटतं की या परंपरेकडे याही दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मुद्दा खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात. म्हणजे आपल्या राज्यघटनेतही समतेचं मूल्य आहेच आहे किंवा कुठेतरी ते जे श्रेय आहे स्त्रीवादाचं किंवा स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीचं, हे कुठेतरी युरोपला दिलं जातं, 21व्या शतकाला दिलं जातं, मागच्या शतकाला दिलं जातं. पण आपल्याकडे ही 700 वर्षांपासून परंपरा आहे. तर ती कशी अधोरेखित करता येईल आणि हे खरंच गरजेचं आहे. आपण परत मुक्ताईंच्या थोडं साहित्याकडे जर आलो, तर प्रश्न तोच पडतो. संत वाङ्मय जर एकूणच बघितलं आणि मुक्ताईंचंही विशेषतः बघितलं, 700 वर्ष लोटलेत. थोडा काळ नाहीये. पण अजूनही ते ताजं आहे साहित्य. अजूनही ते रेलेव्हंट आहे. ते तुम्ही सांगता त्याच्यावरनं जाणवतंय. यामागे काय ताकद आहे नेमकी? ती शब्दांची ताकद आहे? इतकं कालजयी साहित्य कसं काय असू शकतं? पहिली एक गोष्ट म्हणजे मी आता भाषा विज्ञान हा विषय शिकवते, त्याच्यामुळे असेल किंवा एकूण अ, ज्ञानेश्वर माऊलींनी तो जो गीतेमधला म्हणजे गीतेवरचं भाष्य आहे ते, हे भाष्य हे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. हे संवाद तत्व माऊलींनी अधोरेखित केलं. हां. आता याचा संबंध इकडे समतेशी किंवा या साहित्याशी कसा आहे? तर पहिली गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींचा एकूण जो विचार आहे तो काय आहे? तर ज्ञानव्यवहार आणि दैनंदिन भाषा व्यवहार वेगळा राहायलाच नकोय. ज्ञानाची संकल्पना, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान जगणं, लौकिक व्यवहारामध्ये, लोकव्यवहारामध्ये त्याचं नागरिकशास्त्र होणं ज्ञानाचं. ते ग्रंथात बंद राहणं वेगळं. मग ते कसं होतं पुराणातली वांगी पुराणात. ज्ञानेश्वरांना तसं करायचं नव्हतं आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी संवाद साधण्यावर भर दिला. बोलणं चालणं. आता ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. त्या कुठल्या? की
स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र हे सगळे त्या ज्ञानव्यवहारापासून वंचित आहेत, दूर आहेत. त्यांना या मुख्य प्रवाहात आणायचंय. मग त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाषेला केंद्रस्थानी आणणं, संवादाला केंद्रस्थानी आणणं. कारण तुम्हाला बोलता येत असतं. भाषेचं, संवादाचं ज्ञान आहे तुम्हाला. आपण बोलत चालत असतो. म्हणजे मला ज्ञान नाही हा जो अभाव आहे, म्हणजे माझी ज्ञान घेण्याची क्षमता आहे की नाही हा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींनी परस्पर निकालात काढला आणि संवाद हाच ज्ञानव्यवहार केला. तर हे जे आहे ना, की संवाद साधत राहणं, सातत्याने बोलत राहणं, हे संवाद तत्व हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी काय महत्त्वाची गोष्ट आहे, की समता आपण म्हणतो, पण पहिली समतेची जाणीव आपल्याला कुठे होती? तर ती संवाद बोलण्या चालण्यातून होती ना. समतेचा अभाव, विषमता सुद्धा कुठे जाणवती? भेदभाव कधी जाणवतो? ग्रंथातून नाही, आधी आपल्या व्यवहारातून जाणवतो. तर आपल्या भाषा हे काय आहे? ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, की भाषा ही कृती आहे. लँग्वेज इज ॲन ॲक्ट. आणि मग त्या कृतीचा प्रतिसाद पण येतो ना. मग हा कृती आणि कृतीला दिलेला प्रतिसाद याच्यातून ज्ञानव्यवहार विकसित करणं, वृद्धिंगत करणं, तो करत असताना तुम्ही कोणत्या जातीचे, वर्णाचे, धर्माचे आहात हा मुद्दाच बाद होतो. तुम्हाला बोलता येतं, तुम्ही सगळ्यांशी बोलता, तर हा चालता बोलता ज्ञानव्यवहार आहे. आणि जर मला बोलण्याचंच स्वातंत्र्य नसेल, तर मग ते मूलभूत स्वातंत्र्यच नाही आहे ना. मग ते स्वातंत्र्यच नसेल तर समता तरी कुठं आहे? आणि मग ज्ञानेश्वर माऊली किंवा आता आपण घटनेत सुद्धा म्हणतो, की पुन्हा ते मातृसंमित येतं. कारण स्वातंत्र्य या मूल्याला बंधुभावच नसेल, तर स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जातं. आणि समता ही समता राहत नाही, कारण त्याला करुणेची जोड असावी लागते. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी ते मातृसंमित विकसित केलेलं आपल्याला दिसतं, की काय आहे, की आम्ही का साहित्य विचार शिकवताना अनेक साहित्याची प्रयोजनं सांगितली जातात. आपल्या भारतीय साहित्य विचारामध्ये मम्मट नावाचा अभ्यासक आहे. त्याचा काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आहे. तर तो म्हणतो, की साहित्य निर्मितीचं म्हणजे लेखक का लिहितो, कवी का लिहितो? तर तो उपदेश करतो कवितेच्या माध्यमातून. तर त्याने उपदेशाचे अनेक प्रकार सांगितलेत. तर त्याने असं सांगितलंय, की साहित्यकृती हे मम्मटांनी सांगितलेलं की कांता संमित तयोपदेशे. म्हणजे कांता म्हणजे पत्नी. तर पत्नीने पतीला केलेल्या उपदेशाप्रमाणे अतिशय हळूवारपणे त्याला त्याचे दोष जाणीव तर करून द्यायची, पण त्याला पुन्हा त्याचा तो इगो म्हणा किंवा त्याचं मन दुखावलं जाणार नाही, इतक्या सहजपणे ती उपदेश करते. आता ज्ञानेश्वरांच्या बाबतीत आपल्याला काय दिसतं? हा कांतासंमित तयोपदेश हे प्रयोजन तुम्हाला शांतरसप्रधान साहित्यकृतीला पत्नीनं पतीला केलेला उपदेश नाही उपयोगाचं होत. मग ज्ञानेश्वर माऊली त्याच्यात मम्मटांनी उपदेशाचे अनेक प्रकार सांगितले. तो म्हणतो, की स्वामींनी केलेला उपयोग. मग स्वामी म्हणजे कोण? राजा किंवा देवानं केलेला. आता तो उपदेश कसला? ती आज्ञाच आहे आणि ती पाळावीच लागते. म्हणजे तिथं न पाळण्याचा तो अधिकारच चालवणं आहे. त्यामुळे तसं करून उपदेश चालणार आहे का? मला ज्ञानव्यवहार जर समाजामध्ये रुजवायचा आहे, तो प्रत्येकाच्या अगदी मुखी आला पाहिजे. इथपर्यंत मला जगायला लावायचं आहे ज्ञानव्यवहार. तर मला राजानं केलेल्या उपदेशाप्रमाणे नाही करून चालणार आहे. मग मला मित्र संमित करायचं आहे का? सुहृद संमित करायचं आहे का? तर मित्रांनी केलेला उपदेश कदाचित लक्षात पण येत नाही, कारण अगदीच समान पातळीवरचं नातं असतं. तो उपदेश नाहीये, फार काही लक्ष द्यायचंय, फारच खेळीमेळीच्या स्वरूपात ते होतं. त्यामुळे मित्रसंमित पण उपयोगाचं नाही, कांतासंमित पण नाही. मग मला शांतरसप्रधान जर साहित्य निर्मिती किंवा ज्ञानव्यवहार आणि लोकव्यवहारातच ज्ञानव्यवहार आणायचा आहे, ज्ञानव्यवहाराची गंगा लोकव्यवहारात विसर्जित करायची, तर मग मला मातृसंमित उपदेश केला पाहिजे. म्हणजे आईने मुलाला उपदेश करावा, त्या प्रेमाने, त्या कर्तव्य कठोरतेने तसा उपदेश करणारा. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर माऊली झाले. पण ती माऊली असण्याची, माऊली होण्याची प्रेरणा
किंवा आपण म्हणूयात प्रारूप सुद्धा ते मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातून दिलं. त्यामुळे तिथं तो तसा संबंध आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय या इतकं. गुरु शिष्य संवाद सगळीकडे दासबोधात आहे का? आहे. महानुभाव संप्रदायात आहे का? आहे. पण तो संवाद जो आहे ना, तो संवाद ज्ञानव्यवहारापासून वेगळा राहतो. लीळाचरित्र आपण पाहिलं तर त्या चक्रधर स्वामींच्या लीला आहेत त्या. तो संवादच आहे. पण तो संवाद ज्ञानव्यवहारात विसर्जितच होत नाही ना. ज्ञानव्यवहाराशी एकरूप होत नाही. तो लौकिक आणि पारमार्थिक या 2 स्वतंत्र गटामध्ये विभागला जातो. आणि त्यामुळे मग बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर हे बोलणं चालणं आणि ज्ञान यांची सांगड ज्ञानेश्वर माऊलींनी घातली. आणि त्यामुळं पहिल्यांदा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. आणि तो स्त्रियांना आम्ही कोण देणार आहे? त्यांना तो आहेच. हा ज्ञानेश्वरांचा किंवा संप्रदायाचा हा जो अभंग रचना म्हणजे अखंड संवाद आहे. आणि म्हणून तो भंग न पावणारा तो अखंड संवाद आहे. असं तो आहे. म्हणजे जर संवाद तत्व नसतं तर संप्रदाय 700 वर्ष टिकला असता का? तर तो टिकला असता. म्हणजे आहेत की बाकीचे संप्रदाय पण मुख्य प्रवाह म्हणून महाराष्ट्राची ओळख झाला असता का? इरावती कर्वेंनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या मराठी माणसांची ओळख काय? ज्या प्रदेशातील लोक वारीला जातात तो महाराष्ट्र. तर हे इतक्या मुख्य प्रवाहात संवाद तत्व आणणं आणि मग आपण राज्यघटनेकडे म्हणजे राज्यघटनाकार बाबासाहेब महाराष्ट्राच्याच भूमीत निर्माण का होतात? त्याची बीज इकडे रोवलेली म्हणजे त्याची पेरणी इथं झालेली आहे. हे हा वाद संवाद आहे समाजाशी सातत्याने. म्हणजे वादाला नाकारलेलं नाहीये. तर हा वाद संवाद करत आपल्याला ज्ञानव्यवहार विकसित करायचा आहे आणि सार्वत्रिक करायचा आहे. तर ही संवाद केंद्रित ज्ञानव्यवहार संप्रदायाने रचला आणि मग त्याला जोडून आचारधर्म आहेत. तर त्यामुळं हा तो सगळा भाग आहे. असं मला वाटतं संवराचा हा जो तुम्ही धागा किंवा त्याचं महत्त्व सांगताय किंवा ज्ञानोबांचा पण माऊलीपर्यंतचा होण्याचा प्रवास आणि त्यातलं मुक्ताईंचं योगदान. तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या पुस्तकाला पण जे सबहेड दिलेलं आहे की वारकरी संप्रदायाची संवाद सत्ता. तर ती संवाद सत्ता म्हणजे सत्ता ही आत्ताच्या ह्याने अर्थाने अपेक्षित नाहीये. तर त्या संवादाचं ती ताकद त्यांनी ओळखली आणि त्यातनं तो जो संवाद झालेला आहे किंवा ते साहित्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून ती इतके वर्ष कालातीत आहे असं आपल्याला दिसतंय. थोडंसं पुढे जाऊया आपण की तुमच्या पुस्तकाची प्रस्तावना ही सदानंद मोरेंनी लिहिलेली आहे. त्यातही त्यांनी एक मुद्दा असा अधोरेखित केलेला आहे की मुक्ताईंचं कार्य खूप मोठं आहे. साहित्यही खूप अनमोल असं आहे. पण तरी त्याची जेवढी कारणमीमांसा व्हायला पाहिजे तेवढी काही कारणांनी झाली नाहीये. तुम्हाला काय कारणं दिसतात यामागे? या अभ्यासाच्या निमित्ताने किंवा अगदी आत्ता आपण बोलतोय त्याही अभ्यासाच्या निमित्ताने संत कवयित्रींवरचं पहिलं पुस्तक आहे ते ज.रा. आजगावकर यांचं आहे. आणि त्याची जुनी आवृत्ती आमच्या फर्ग्युसनच्या लायब्ररीत आहे पहिली. पण ते पुस्तकाची दुसरी आवृत्ती यायला किती वर्ष लागली असावेत? 85 वर्षांनी त्याचं दुसरी आवृत्ती आलेली आहे. हां, म्हणजे आता याला जर 85 वर्ष लागत असतील तर आपल्याला काय झालं याची कल्पना येईल. आता त्या पुस्तकाच्या म्हणजे मी या आपल्या या संवादाच्या निमित्ताने या पॉडकास्टच्या निमित्ताने मी बघत होते की त्याची प्रस्तावना काय आहे. तर त्या प्रस्तावनेमध्ये काय दृष्टिकोन आहे संत कवयित्रींकडे किंवा एकूण स्त्रीकडे पाहण्याचा. त्याला उशीर का झाला मुक्ताबाईंचं कार्य कळायला? त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देते आणि त्याची बाकी. आजगावकर प्रस्तावनेत असं म्हणतात की ह्या कवयित्री जरी मोठ्या विदुषी नव्हत्या तरी त्या भगवंताच्या एकनिष्ठ उपासिका होत्या. म्हणजे परत एकदा त्या तत्वज्ञान मांडतायत, त्या मूल्यरचना करतायत हे भानच नाहीये. आणि म्हणून की आपण बाबा घेऊयात म्हणजे आपण जसं शाळेत म्हणतो की नाही की इतर विषयात मिळालेत मार्क्स, गणितात जरा 30कडे आहेत तर देऊयात 5 मार्क्स आणि घेऊयात पास करून. तसं आजगावकर म्हणतात की या कवयित्री जरी मोठ्या विदुषी नव्हत्या तरी त्या भगवंताच्या एकनिष्ठ उपासिका होत्या म्हणून आपण त्यांची दखल घेऊयात. तर हा जर आपला दृष्टिकोन असेल
तर आपल्याला त्या परंपरेचं सामर्थ्य कसं काय समजणार? तर हे झालं आजगावकरांच्या बाबतीत. अलीकडच्या काळामध्ये अरुणा ढेरेंनी भारतीय विरागिनी हे पुस्तक आहे आणि भारतीय परिप्रेक्ष्यात संबंध भारतातल्या संत कवयित्रींचं कार्य आणि असं त्यांनी ते साहित्य संस्कृती मंडळाचा संशोधन प्रकल्प होता आणि मग त्याचं पुस्तक केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात की या भारतीय विरागिनी ही संज्ञा त्यांनी कॉइन केली. हां, म्हणजे ही मांडली त्यांनी. आता याच्यामध्ये काय होतं सांगू का, की आपण असं म्हणतो की त्या सगळ्या वैदिक याच्यातल्या ज्या गार्गी मैत्रेयी होत्या, त्या ब्रह्मवादिनी होत्या. मग बौद्ध धर्मातल्या होत्या त्या स्थविरी होत्या. जैन धर्मातल्या होत्या त्या साध्वी होत्या. मी मगाशी किंवा मागे म्हटलं तसं, की आपल्या डोक्यामध्ये वर्षानुवर्ष किंवा आपल्या समाजामध्ये, डोक्यामध्ये म्हणण्यापेक्षा समाजामध्ये आपली मुख्य स्त्री असण्याची जी कल्पना आहे ती काय आहे? तर ती संसारामध्ये गुंतलेली आणि संसार नीटनेटका करणारी, संसाराच्या पलीकडं व्यापक काहीतरी जगू पाहणारी स्त्री जी आहे, तिच्याकडे आपण त्या व्यापक दृष्टीने बघणार आहोत का? ती तिची अर्ज, ती तिची आर्त मागणी जी आहे, ती 700 वर्षापूर्वी समजून घेणारे आणि जगणाऱ्या स्त्रिया होत्या, याचा विसर आपल्याला पडतोय. आणि त्यामुळे आपण हे जे त्यांना ललित, आता आपण काय होतं, आपण संतांचे चमत्कार फक्त पाहतो आणि त्या चमत्काराच्या दंतकथा होतात पुढे, आणखीन काय काय मिसळून. तर हा आपला दृष्टिकोन आहे. किंवा मराठी साहित्याचे अभ्यासक ते कवी म्हणून बघतात. संप्रदायाची मंडळी ती तर म्हणजे ती त्यांची काय म्हणूयात आपण, ती त्यांची कल्चरल आयडेंटिटी होती, सांस्कृतिक ओळख होती. आणि मग पुन्हा माझा संत नामदेव श्रेष्ठ का ज्ञानेश्वर श्रेष्ठ अशी स्पर्धा सुरू होती. ज्ञानेश्वर आणि नामदेव हे उत्तम मित्र होते. त्यांच्यामध्ये खूप छान मैत्रीचं आणि संत म्हणजे कार्याची समज असलेलं नातं होतं. हे विसरलात मंडळी आणि नावावरून भांडणं होतात. त्यामुळं आपल्याकडं संत साहित्याकडे पाहण्याचा एक सांप्रदायिक दृष्टिकोन दिसतो, की जो आचारधर्मावर खूप भर देतो. आणि तो इतका भर देतो, की त्यातले मूळ विचार हे काल सुसंगत करणं, काळाशी जोडून घेणं आणि तो जगण्याचा व्यवहार करणं हे राहतं. त्यामुळं मग ती भक्ती म्हणजे काहीतरी साधारण 60व्या वर्षी करण्याची गोष्ट आहे, भजनी मंडळात करण्याची गोष्ट आहे किंवा मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणून शिकवायची गोष्ट आहे. असं ते राहतं. त्याचा जगण्याशी आणि आजच्या जगण्याशी संबंध म्हणजे काय आहे, की आपण पुन्हा एकदा परंपरेचं आधुनिकीकरण करण्याची जी गरज आहे आणि आपली मुळं शोधणं आहे. आपल्या असण्याचा अर्थ शोधणं आहे. त्यामुळे त्या अर्थाने परंपरेकडे मागे वळून बघणं आहे. परंपरेचं पुनरावलोकन करणं आहे. हे आपण केलं नाही. ते करण्याची गरज होती. आणि इथला जो मातृप्रधान नवनिर्माण कारक आणि जो विधायक काहीतरी निर्मिती त्याच्यातून होती, व्यापक काहीतरी निर्माण होतंय, हा जो स्त्रीवाद आहे तो आपण आधुनिक होण्याच्या नादामध्ये त्याच्याकडे फार लक्ष नाही दिलं. म्हणजे इंदुमती शेवड्यांचं पुस्तक आहे. आत्ता तारा मवाळकरांचं एक छोटं पुस्तक आलं, म्हणजे पूर्वी होतं, आत्ताही आलेलं आहे त्याचं परत. तर हे प्रोजेक्ट म्हणून होतच गेले. पण त्याचं आपल्या आजच्या आपण आज मी जशी आहे एक स्त्री म्हणून माझी मानसिक, भावनिक जडणघडण आहे, माझा समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, ही माझी पायाभरणी या 700 वर्षापूर्वी आधी केली आहे. त्यामुळे मला स्त्री स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी सेकंड सेक्स किंवा सीमांदी बोवा आयुष्यात यावी लागत नाही. त्याच्या आधी मी पालखी बघते, मला मुक्ताई कळतात, मला जिजाऊ दिसतात, मला अहिल्याबाई दिसतात, मला सावित्रीबाई दिसतात, मला रमाबाई दिसतात. हे सेकंड सेक्सच्या आधी होतं. स्त्रीवाद हा मग 20व्या वर्षी आपण स्त्रीवादी होतो का? 21व्या वर्षी आपण स्त्रीवादी होतो का? लोकपरंपरेतली बाई जी खणखणीत काहीतरी म्हणते, इकडं पण आपण दुर्लक्ष करायचं का? इतके आपण आधुनिक व्हायचं का? मग माझ्या आजच्या असण्याची मुळच जर
नसतील तर त्या असण्याला अर्थ राहत नाही. आणि मग तुम्ही जगाच्या नकाशावर स्वतःला मांडणार कसे, शोधणार कसे? असं ते होतं ना. तर तीही कारणं आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ते बघायला पाहिजे आपण. परत पाहायला पाहिजे. असं आहे ते. परत खूपच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या काळाला अतिशय सुसंगत असा. कारण हल्ली सगळ्यांचं तेच होतंय, की आपली मुळंच माहिती नाहीयेत आणि मग कुठेतरी तो आयडेंटिटी क्रायसिस आणि सगळेच क्रायसिस त्यातनं उत्पन्न होतायत का कुठेतरी असं दिसतंय. मुक्ताईंचं वैशिष्ट्य तेच आहे, की त्यांचं कार्य हे फक्त त्यांच्या साहित्यापुरतं किंवा फक्त त्या 4 भावंडांपुरतंही नाहीये. नामदेव महाराजांनाही त्यांचं गर्वहरण त्यांनी केलं असं जे म्हणलं जातं. तर तो नेमका प्रसंग काय होता? आणि त्याच्यानंतर नामदेव पण अगदी पंजाबपर्यंत जाऊन त्यांचं कार्य खूप विस्तारलं. तर काय नेमका तो प्रसंग होता? अ, मुक्ताबाईंनी नामदेवांचं गर्वहरण हा शब्द आहे ना, हा हा तुम्हाला सार्थ सकल संतगाथेत दिसेल. काही प्रमाणात वाङ्मयाच्या इतिहासात दिसेल. पण गर्वहरण वगैरे असं काही नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यावरून पण दोन्हीकडची मतं दिसतात. हो. पण ते गर्वहरण वगैरे नव्हतं. त्यातला मुद्दा असा आहे, की नामदेव हे सगुण भक्तीचे म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सगुण भक्तीला महत्त्व देणं आणि सगुण भक्ती म्हणजे विठ्ठलाशी तुम्ही एका माणसाशी दुसरा माणूस जितक्या सहजतेने नातं जोडतो, तितक्या सहजपणे भक्ती करणं हे नामदेवांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं सगुण भक्त म्हणून सगुण भक्ती करणारे नामदेव म्हणून त्यांच्या घरामध्ये ती परंपरा होती. पण अखंड विठ्ठल भक्तीमध्ये बुडून गेलेले नामदेव आपल्याला दिसतात. आणि त्याचं वर्णन करताना त्या सगळ्या संवादामध्ये, की या नामदेवांनी काय केलंय मुक्ताबाई म्हणतात, की याला हा सततच हे दोघं जण बोलत असतात. जगाचं भान उरूच नाही. म्हणजे थोडक्यात कसं आहे, की प्रेमात पडलेली 2 माणसं असतात की नाही, की त्यांना जगाचं भान राहत नाही. नामदेवांची भक्ती जी आहे, ती तिथपर्यंत ती प्रेमभक्ती आहे. विठ्ठल प्रेमामध्ये अकंठ बुडालेले नामदेव आहेत. आणि नामदेवांना असं वाटतं, की तो मुळातला आहे, की तो त्या पंढरपूरच्या त्या मंदिरात घडलेला प्रसंग आहे, की नामदेव संतांना वंदन करायला नकार देतात. का देतात? तर ते म्हणतात, की माझं तर म्हणजे कशासाठी करायचं मी हे का करू? जसं तो एक बंडखोर तरुण मुलं म्हणतात की नाही, की मी हे का करू? कारण मी तर हे करतो. तसं नामदेवांचं एक म्हणणं आहे, की मला अखंड मी ज्याच्याशी बोलत असतो, ज्याच्या माझ्या एरझाऱ्या म्हणजे त्याला माझ्याशिवाय आणि मला त्याच्याशिवाय करमत नाही. हे इतकं जर माझं सख्य भाव आहे, तर मग आणखीन काय पाहिजे? तुमचं काय संत आणि मी का वंदन करू? म्हणजे मुक्ताबाई म्हणतात, की या नामदेवांनी त्या विठ्ठलाला भक्ती करून वेड लावलेला आहे, वेडा केलेला आहे. मग ते मुळात त्यात मुक्ताबाईंनी त्यांच्या त्या अत्यंत स्पष्ट परखड वाणीनं सुनावलंय. ते काय आहे, की मुक्ताबाई त्यांना म्हणतात, की अखंड जयाला देवाचा शेजार का रे अहंकार गेला नाही? की तू अखंड त्याच्या सानिध्यात असतो आणि तुझ्या मनातला अहंकार गेला नाही. तू कोराच्या कोराच राहिलास. म्हणजे जी नामदेवांची आत्ममग्न अशी भक्ती होती, पुन्हा त्या भक्तीचा, त्या परमार्थाचा, त्या ज्ञानाचा समाजाला उपयोग काय आहे? तुमच्या दोघांचं छान चाललंय. तुम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडालाय. समाजाशी काय? समाजाशी तुला काहीच देणं-घेणं नाहीये. आणि म्हणून ती असं म्हणते, की तुला भक्तीचं मूळच कळलेलं नाही. तुला स्वतःची ओळख झालेली नाहीये. आणि त्यामुळे आता आपण यांच्या ज्ञानाची, नामदेव महाराजांच्या भक्तीची आणि ज्ञानाची परीक्षा घेऊयात. आता मुक्ताबाईंचं शहाणपण कुठलं आहे? म्हणजे मी तर त्याला मुत्सद्देगिरीच म्हणते, की लोकव्यवहारामध्ये, की कुठली व्यक्ती जबाबदारी हा इतका भक्तीमध्ये बुडलेला आणि त्या भक्त असण्याचा अल्टर इगो तयार झालेला आहे, की मी विठ्ठल भक्त, मी विठ्ठल भक्त. हा ज्याला आपण म्हणतो, की हा माझा अल्टर इगोला आपण मराठीत द्वितीय अहंकार म्हणतो, की हीच माझी खरी ओळख. हा जो त्याची जी काही एक झापड भक्तिप्रेमाची लागली, त्याचा समाजाला उपयोग नाही. त्याचा स्वतःचाही उत्कर्ष या पलीकडे होणार नाहीये. ह्या प्रेमामध्ये तो नामदेव जर बुडून राहिले,
तर ते व्यापक होणार नाहीयेत आणि ते त्या चिदविलासवादाच्या चैतन्यापर्यंतही पोचणार नाहीत. ते इथंच राहतील हितगुज साधत. मग यांना जर व्यापक करायचं असेल तर या भक्तीची मर्यादांची जाणीव करून दिली पाहिजे. आणि म्हणून मुक्ताबाईंनी अतिशय चाणाक्षपणे, अत्यंत चतुराईने, जसं पुन्हा आई आपल्या मुलाला दुसऱ्या एखाद्या आत्तेभावाला, मावस भावाला घेते आणि सांगते की जरा त्याला सांग रे, बघ रे, असं ते आई करते. तसं वारकरी संप्रदायामध्ये आध्यात्मिक अधिकार असलेले जे संत गोरा कुंभार आहेत, गोरोबा काका, त्यांना ते मडकं किती कच्चं आहे ते थापटणी मारलेली आहे आणि मग ते लागलं आणि ते ओरडले आणि मग ती भक्ती म्हणजे ते कच्चंच आहे ते भक्तीचं मडकं. म्हणजे काय, तर ती भक्ती मर्यादित आहे आणि त्या आत्मप्रेमामध्ये रंगलेली ती जी भक्ती आहे तिला विश्वप्रेमाकडे घेऊन जायचंय आणि विश्वकल्याणकारक भक्तीकडे नामदेवांना नेण्यासाठी त्यांची कानउघडणी मुक्ताबाईंनी केली. आणि मग आपल्याला असं दिसेल हेच नामदेव जे सगुण भक्तीमध्ये अकंठ बुडालेले आहेत. त्यांनी कीर्तनाचे फळ ही संस्थात्मक उभारणी केली ना ज्ञानप्रसाराची, तर त्याची मुहूर्तमेढ, पुन्हा त्याची सुरुवात, ती परखड अशी चिकित्सा. त्यामुळे वारकरी संप्रदायाला नैतिकतेच्या मार्गावर ठेवण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. आणि ते जसं आई करत असते संबंध कुटुंबामध्ये, बाबा असतील, बहीण असेल, कोणी असेल, की ती परखड चिकित्सा, की तू चुकतोयस, तू जगात वावरताना तू कसं वावरलं पाहिजे, हे नाही तू केलं पाहिजे, ह्याची जी जाणीव असती ती मुक्ताबाई. आणि अतिशय परखडपणा. आणि त्यांना विशेष काय सांगू का परत एकदा, मगाशी आपण ज्या मुद्द्यावर होतो तिथं, की नामदेवांना राग नाही आलेला. नामदेव असं म्हणतात की मुक्ताबाई या सनकांडी आहेत, स्पष्ट परखड बोलतात त्या, म्हणून नामदेवांनी मुक्ताबाईंचा गौरव केलाय. हे नामदेवांचं पण मोठेपण आहे. तर ही समतेची परंपरा आपली आहे. तर हा तो पुन्हा मुक्ताबाईंना जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला नामदेवांकडे जावं लागतं. नामदेव आणि मुक्ताबाई यांचा संवाद आपल्याला बघावा लागतो. तर हा तो प्रसंग आहे. ते गर्वहरण वगैरे नाहीये. विश्वकल्याणकारक भक्तीच्या मार्गाकडे ज्ञानेश्वरांना, नामदेव महाराजांना घेऊन जाण्यासाठी केलेली ती चिकित्सा आहे. तिथं काही तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला काही कळत नाही आणि तुम्हाला फार अहंकार आहे, हा एवढा छोटा उद्देश नाहीच आहे. तर ते पुन्हा अभ्यासातल्या किंवा काय त्या गफलती म्हणूयात किंवा आलं ते विशेषण गर्वहरण. पण मला असं वाटतं की नाही, जसं ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्राला परत एकदा मिळाले, तसे नामदेव पूर्ण भारताला मिळाले, पंजाबपर्यंत. ते संस्थात्मक उभारणीकडे चला, त्याची सुरुवात मुक्ताबाईंनी करून दिली. म्हणजे नामदेव हे भक्त होते, त्यांची आत्यंतिक भक्ती होती विठ्ठलावर, पण त्यांना परत संतपदापर्यंत पोहोचवण्यात मुक्ताईंचा वाटा हा दिसतोच. भक्तीला सामाजिकतेचं, ज्ञानाला समाज व्यवहाराचं, सामाजिकतेचं व्यापक ग्रंथामधलं ज्ञान नको, गुरूंनी सांगितलेलं ज्ञान नको. हे समाजाचं, भक्ती हे समाजाचं देणं आहे. हे काही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी नाही. हा तो भाग आहे त्यातला. आता परत तो काळ जर बघितला तेव्हा वर्णव्यवस्था होती, खूप कठोर होती. त्याच्यामुळे चांगदेवांना पण बरेच प्रश्न पडलेले. तर त्यांनाही प्रबोधन मुक्ताईंनी केलेलं आहे मला वाटतं. तर ते नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा. पुन्हा एकदा योगी चांगदेव म्हणजे मुक्ताबाई अनेक अर्थांनी बंडखोर आहेत. त्या स्वतः बंडखोर वगैरे. पण मला सगळ्यात कौतुक काय वाटतं, मुक्ताबाई ते बहिणाबाई म्हणजे तुकोबांची शिष्या बहिणाबाई शिवूरकर, 17वं शतक, 13वं शतक ते 17वं शतक, या सगळ्या स्त्रिया आपण बंडखोर आहोत असंही कुठे म्हणत नाहीयेत. इतक्या सहजपणे, म्हणजे तुमची बंडखोरी तुम्हाला जगता आली पाहिजे आणि ते बंडखोरीचं शिवधनुष्य तुमच्या व्यक्तिमत्वाला पेलता आलं पाहिजे ना, ते समतोल राहिलं पाहिजे ना. तर त्या अत्यंत स्वाभाविकरित्या हे सगळं करत गेल्या. आणि आपण जर त्यांनी
बंडखोरीची निशाण वगैरे असं केलं असतं, तर त्या समाज मुख्य प्रवाहापासून वेगळ्या पडल्या असत्या. खरं म्हणजे समाजात परंपरेत राहून परंपरेची चिकित्सा करणे, हे मुक्ताबाई ते बहिणाबाई हा मोठ्या याच्यात आपल्याला दिसतो. तर तो खूप महत्त्वाचा धागा आहे. चांगदेवांना जो एक गर्व झालेला आहे, की मी म्हणजे वय पण 140 वर्षाचे योगी चांगदेव आणि 10 वर्षाच्या मुक्ताबाई त्यांच्या गुरु झाल्या. हं. वसंत हो. बापटांची खूप छान कविता आहे. वसंत बापटांनी कविता लिहिली आणि ती 10 वर्षाची चिमुरडी पोरगी ती म्हणते, की हा 140 वर्षाचा एवढा म्हणजे वृद्ध आणि वयोवृद्ध असा आणि याला अहंकार होतो आणि म्हणून ती वसंत बापटांच्या कवितेतली मुक्ताबाई हसते. बालसुलभ निरागसतेनं हसते, की काय हा किती हा वेडा माणूस आहे. इतकं मोठं वय आणि असं कुठं ज्ञानाचा गर्व करतायत का? हे वसंत बापटांना आधुनिक काळात कळलेलं मुक्ताबाईंचं आणि चांगदेवांचं नातं आहे. हां, आता मुक्ताबाईंनी काय केलं, तर मुक्ताबाई आणि चांगदेवांचा संवाद पण आपल्याला बघावा लागतो. मुक्ताबाई त्यांची देवगुरू झाल्या, पण गुरु माऊली झाल्या. मुक्ताबाईंनी चांगदेवांसाठी पाळणा लिहिलेला आहे आणि तो आध्यात्मिक भक्ती तत्वाचं निरूपण करणारा पाळणा आहे. तर मुक्ताबाई कुठल्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत, की आत्ता आपण स्त्रीवादामध्ये जेंडरलेस लिंगभावाच्याही पलीकडे जाणारं मातृत्व जे आहे, की जी साने गुरुजींनी मातृत्वाची संकल्पना मांडली, त्याची सुरुवात इथं झालेली आहे. कशी? तर मुक्ताबाई ह्या ज्ञानेश्वरांची माऊली झाल्या. वस्तुतः त्या विरक्त आहेत. संसार त्या अर्थाने म्हणजे भांड्या-कुंड्यांचा, मुलाबाळांचा संसार नाहीये. समाजाशी संवाद साधणं हा संसारच आहे पुन्हा एका वेगळ्या अर्थाने, लोकव्यवहाराशी जोडलं जाणं. तर हे जेंडरलेस मातृत्व जे आहे, की स्त्री-पुरुष या भेदाभेदाच्याही पलीकडचं मातृत्व त्या जगल्या आणि म्हणून त्या 140 वर्षांच्या योगी चांगदेव जेव्हा समाधिस्थ होत होते, तेव्हा त्याचं पण सुंदर वर्णन नामदेवांनी केलेलं आहे, की मुक्ताबाईंनी आई जशी मुलाला पोटाशी धरते, तसं अत्यंत वात्सल्यानं पोटाशी धरलेलं आहे आणि मग चांगदेव म्हणतात, की आईच्या मायेनं माझी गुरु होऊन जिनं मला हा ज्ञानाचा प्रकाश दाखवला, ती मुक्ताई. त्यामुळे मुक्ताईंचं काम हे खूप वेगवेगळ्या संदर्भात आहे आणि पुन्हा ते जे आहे, की आई होण्यासाठी ते मातृहृदय जे आहे आणि ते विश्वमाऊली होणं आहे. आपल्या मुलापुरते आपण आई असतोच, तेही बघतोच. पण पुन्हा एकदा तो भगिनी भाव संपूर्ण समाजाचंच कल्याण करायचं आहे. हे मातृत्वाची संकल्पना जी आहे, जी आधुनिक काळामध्ये स्त्रीवादी मंडळी जेंडरलेस म्हणतात. पण जेव्हा विराण्या लिहिणारे ज्ञानेश्वर, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, लिहिणारे ज्ञानेश्वर हे स्त्रीच्या भूमिकेत जातात आणि स्त्रीच्या भूमिकेतून विठ्ठलाच्या येण्याची वाट बघतात. हे स्त्री होणं आहे ना, पुरुषांनी स्त्रीत्वाशी एकरूप होणं आहे. तर ही परंपरा आपण पाहायला पाहिजे. तर हे मुक्ताबाईंचं ज्ञानेश्वरांसाठी, संत नामदेवांसाठी आणि योगी चांगदेवांसाठी त्यांचे गुरु होणं हे मातृप्रधान, अधिकारी, कर्तव्यकठोर आईच्या भूमिकेतून आणि म्हणून त्यांनाही त्या शब्दाचं, त्यातली आर्तता, त्यातली नैतिकता ही या सगळ्याच संतांनी मान्य केलेली आहे. तर हा तो भाग आहे. त्यामुळं ते नुसतं चांगदेवांपुरतं तर महत्त्वाचं आहेच. पण त्याला आपण ह्या 2 संत स्त्री-पुरुषांमध्ये झालेला संवाद आहे, त्याचा आपल्याशी काय बाबा संबंध? असं पुन्हा वेगळं नाही काढलं पाहिजे. मला असं वाटतं, की त्या अर्थानं मुक्ताबाईंचं संपूर्ण जगणं जे आहे, ते स्त्री-पुरुष या कोटीच्या पलीकडचं मातृत्व जे आहे, त्या मातृत्व त्या जगल्या आणि त्या मातृत्वासाठी तुम्हाला लग्न करण्याची
आणि मूल जन्माला घालण्याची गरजही नाही आहे. तर हे मातृत्व हे मनात असतं. निसर्गाने दिलेलं पोषण करण्याचं, नर्चर करण्याचं, हे स्त्रीकडे दिलेलं, जसं आपण माती म्हणजे आपण शेतीला काळी आई म्हणतो. तर ते मातीचा जसा पोषण करण्याचा गुण आहे, तसा स्त्रीत्व हे पोषण करतं स्त्रीत्व आहे. आणि त्या पोषण करणाऱ्या भूमिकेतून तो अधिकार आलेला आहे. ती कर्तव्य कठोरता आलेली आहे, ती नैतिकता आलेली आहे. तर ती आपल्याला चांगदेव आणि मुक्ताबाई, आणि त्या मुक्ताबाई आणि चांगदेवांच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा आपल्याला दिसतो. मुक्ताबाईंच्या आधी महदंबा होती, पण गुरु होणं म्हणजे आध्यात्मिक उपदेश करणं स्त्रीने, आणि तो गांभीर्यानं ऐकणं, स्वतःमध्ये बदल घडवून आणणं, ही जी म्हणजे मला ज्ञान देण्याचा अधिकार असणं. म्हणजे आपल्याकडे सावित्रीबाई शिक्षणाच्या अधिकारासाठी संघर्ष करतात. याची सुरुवात इकडे आहे, की हा अधिकार ज्ञान देण्याचा आणि ज्ञानव्यवहाराच्या मुख्य प्रवाहात स्त्रीनं येणं, आणि तो अत्यंत निर्भयपणे समाजाला सांगणं, हे मुक्ताबाई करतात. त्यामुळे जसं ते जेंडरलेस, स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडचं मातृत्व हे त्या उपदेशामध्ये दिसतं, त्याचप्रमाणे ज्ञान व्यवहाराच्या केंद्रस्थानी नेतृत्व स्त्रीनं करणं हे मुक्ताबाईंनी केलं. त्यामुळे तो पण खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की मराठी स्त्रीला आजच्या त्या काळातल्या 700 वर्षापासून समाज जीवनामध्ये आत्मविश्वासाने वागण्याची शक्ती मुक्ताबाईंनी दिली. आणि त्यामुळे मुक्ताबाईचं महाराष्ट्राच्या तमाम स्त्री जीवनावर, सगळ्या जातीभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांचं ऋण हे मोठं आहे. त्यांनी आम्हाला निर्भयपणे समाजात स्त्री असण्याचा गंड बाजूला ठेवून, तो न्यूनगंडही आला नाही पाहिजे आणि सुपर वुमन पण होण्याचं नाही. ज्ञान व्यवहारात सहजपणे स्त्री येते, वावरते, उपदेश करते, ही सहजता त्यांनी आम्हाला शिकवली. त्यामुळं आम्ही सर्व स्त्रियांनी मुक्ताबाईंना रोज आठवलं पाहिजे आणि त्यांच्या ऋणामध्ये राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. रुपालीताई, तुम्ही जे मुक्ताईंबद्दल सांगताय ते खरोखर ऐकत राहावंसं वाटतंय आणि त्याच्यामुळे आपण हा एपिसोड कंटिन्यूस ठेवणार आहोत. फक्त आत्ता आपण ब्रेक घेऊया. सगळ्या प्रेक्षकांनाही आवाहन आहे की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि पुढच्या भागात, म्हणजे या भागाच्या उत्तरार्धात, आपण मुक्ताईंचं पुढचं कार्य, त्यांचं बाकी साहित्य, त्यांच्यावर त्यानंतरच्या साहित्यिकांनी केलेलं भाष्य आणि रुपालीताईंचं कार्य, या सगळ्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे पुढचा एपिसोडही नक्की बघा. आणि हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, नक्की करा. या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांनाही जरूर शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.